नीटच्या परीक्षेमध्ये श्रावणी कुदळे ही कन्या महाराष्ट्रामध्ये प्रथम आणि देशामध्ये 5वी आलेली आहे ओबीसी रँकमध्ये. आत्ता तिचं दौंडमध्ये आगमन झालेलं आहे. दौंड शहरातून जात असताना योगायोगाने ती RJ न्यूज 27 मराठी चॅनलच्या सानिध्यामध्ये आल्यामुळं प्रथमतः तिचं आम्ही RJ न्यूज 27 मराठीतर्फे सहर्षाचं स्वागत करत आहेत. तुझं जे नीटचं आत्ताचं जे पेपर दिलेस, तू प्राथमिक शिक्षण तुझं जिल्हा परिषद प्रायमरी शाळेतून झालं. पुढचं शिक्षण बाळा तुझं कुठं झालं? माझं हायस्कूलचं शिक्षण शारदानगर येथे झालं आणि 11वी 12वीला मी सक्सेस कोड अकॅडमीमध्ये होते बारामती येथे. आता तू राज्यामध्ये पहिली आली आणि देशाच्या रँकमध्ये तू 5वी आली. याचं समाधान तुला काय वाटतंय? हां, म्हणजे मी 2-3 वर्षांपासून जे कष्ट केले त्याचं फळ आता मला मिळालं. ह्याच्यात माझे पालक आणि माझे शिक्षक ह्यांचं खूप मोठं मौल्यवान योगदान आहे. अकॅडमीचं तुला शिक्षकांचं मार्गदर्शन कुठल्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने मिळालं हे तू थोडक्यामध्ये सांगशील का? माझे शिक्षक जे होते त्यांनी माझे सुरुवातीपासूनच एकदम डिटेलमध्ये सगळे डाऊट क्लिअर केले. म्हणजे माझ्या काही शंका असतील त्यांचं वेळोवेळी निरसन केलं आणि मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, मला मोटिवेट केलं, जेणेकरून माझा कुठंच मोमेंटम जाणार नाही आणि मी सेम पेसने सतत अभ्यास करत राहील. इथून पुढं जी मुलं नीटला बसणार आहेत त्या मुलांना तुझं मार्गदर्शन आणि कसं असेल? मी पुढच्या मुलांना सांगू इच्छिते की स्वतःवर विश्वास ठेवा. जेवढे जास्त कष्ट करता येतील तेवढे करा आणि तुमचं 100% द्या. नंतर जो रिझल्ट मिळेल तो तुमचाच असेल. आई वडील पण तुझे शिक्षक आहेत. वडिलांकडून आईकडून तुला या गोष्टीसाठी कुठलं मार्गदर्शन मिळालं का? मी लहानपणापासूनच माझ्या आईवडिलांना त्यांच्या क्षेत्रात त्यांचं 100% देताना पाहिले. त्यांचं डेडिकेटेड काम मी बघितले. त्यामुळे त्यांच्याकडून मला हे इन्स्पिरेशन मिळाली की आपण ज्या क्षेत्रात काम करतोय तिथं आपण 100% दिलंच पाहिजे. आत्ताच तिने आपल्या RJला मुलाखत देताना निर्भीड कुठल्याही गोष्टीची शंका नसतानाही मुलाखत दिलेली आहे. त्याबद्दल RJ न्यूज 27 मराठीकडून तिचं लाख लाख शुभेच्छा.